एक्सएनएसचं अकाउंट MT5ला कसं अटॅच करायचं बघा, म्हणजे लॉग इन कसं करायचं आहे. आता एक्सएनएस आपली ॲप आहे, आपली म्हणजे एक्सएनएस ॲप आहे. त्याचे डिटेल्समध्ये जावा. डिटेल्समध्ये गेल्यानंतर बघा सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये इथं तुम्हाला लॉग इनचा तुमचा आयडी दिसत असेल, पासवर्ड तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल. ओके, म्हणजे जो तुम्ही क्रिएट करताना टाकला असतोय तो पासवर्ड. सर्व्हर बघा एक्सएनएस MT5 रिअल 17. सर्व्हर खूप महत्त्वाचा आहे. 17 सर्व्हर सिलेक्ट केल्याशिवाय लॉग इन होत नाही अकाउंट. ओके, आता काय करायचं आपल्याला, लॉग इन आयडी कॉपी करून घेतलेला आहे, सर्व्हर बघितलेला आहे. आता जायचं आपल्याला MT5ला. MT5ला गेल्यानंतर इथं 3 लाईनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर मॅनेज अकाउंटवरती क्लिक करा, प्लस आयकॉनवरती क्लिक करा. इथं एक एक्सएनएस टेक्नॉलॉजी, त्याला घेऊ नका, सर्च करा एक्सएनएस सर्च करा. इथं ज्यावेळेस लिस्टमध्ये नाव यायला चालू होतं त्याच्यापैकी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे एक्सएनएस टेक्नॉलॉजी. ओके, टेक्नॉलॉजीवाला सिलेक्ट करा, बाकीचं सिलेक्ट करायचं नाही तर लॉग इन होत नाही. टेक्नॉलॉजीवरती क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन म्हणते, इथं टाका, इथं लॉग इन आयडी टाका. ओके, इथं पासवर्ड टाकायचा आहे, मी इथं पासवर्ड टाकून घेतो. पासवर्ड टाकल्यानंतर बघा इथं सर्व्हर टाकायचा आपल्याला, कोणता होता आपला 17 होता, MT5 रिअल 17. ओके, इथं जर सर्व्हर येत नसेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जे एक्सएनएस वरती ब्रोकर सर्च करायचा ऑप्शन होता ना, तिथं ब्रोकर सर्च करायचा, खाली लिस्टमध्ये नाव येऊ द्यायचं. लिस्टमध्ये नाव आल्यानंतर मगच तुम्हाला इथं लॉग इन करायला यायचं आहे. ओके, पासवर्ड टाकलेला आहे, सर्व्हर टाकलेला आहे, लॉग इनवरती क्लिक करतो. बघा फर्स्ट टाइममध्ये लॉग इन झालं पाहिजे, तर एरर सुद्धा यायला नको आहे. बघा अकाउंट लॉग इन झालेलं आहे, अकाउंट बॅलन्स दाखवत आहे इथं $100. ठीक आहे, अशा प्रकारे सिंपल प्रोसेस आहे, बाकी काही नाही. बघा इथं मॅनेज अकाउंट ज्यावेळेस तुम्ही जाता प्लस आयकॉनवरती क्लिक करता त्यावेळेस इथं एक्सएनएस टेक्नॉलॉजी नाव येतं, पण ते घ्यायचं नाही आपल्याला. इथं एक्सएनएस टेक्नॉलॉजी स्पेशल सर्च करायचं, खाली आल्यानंतर घ्यायचं, मग तुम्हाला सर्व्हर सिलेक्ट करता येईल. सर्व्हर सिलेक्ट केल्याशिवाय अकाउंट लॉग इन होत नाही. ठीक आहे, एकदम सिंपल प्रोसेस होती.